राज्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलाच राजकीय युद्ध झालं असून प्रमुख पक्षांच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मात्र यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचं भवितव्य लोकसभेच्या निकालावर ठरणार आहे। महायुतीला अपेक्षित जागा या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या नाहीत तर शिंदे यांचं मुख्यमंत्री पदही संकटात येऊ शकतं अशी ही चर्चा सध्या सत्तावर्तुळात रंगत आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षितपणे महाविकास आघाडीने कडवी झुंज दिली आहे। सुरुवातीला थाटात 42 पेक्षा जास्त जागा जिंकू अशी भाषा करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आता लोकसभा निवडणुकीत काय घडेल याची जाणीव झाली आहे। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणे हे भाजपसाठी फायदेशीर ठरलं की राजकीय तोट्याचं या मुद्द्यावर सध्या चिंतन होत आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडून महायुतीची ताकद वाढणे तर दूर, महायुती 48 पैकी निम्म्या तरी जागा जिंकेल की नाही अशी चिंता भाजपच्या नेत्यांना सतावू लागल्याचं समजतंय। शिंदे गटाच्या कामगिरीची चिंता शिवसेनेचे 13 खासदार शिंदे यांच्यासोबत आले असताना देखील लोकसभेच्या 15 जागा शिंदे गटाला भाजपने दिल्या आहेत। शिंदे यांना शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवून दिलंय। पावणे 2 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप भाजपकडून करण्यात आलेला नाही। त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आलाय। राज्याच्या इतिहासात कधीही आमदारांना इतका निधी दिला नसेल तेवढा निधी शिंदेच्या आमदारांना देण्यात आलाय। त्यांच्या खासदारांची कामे प्राधान्याने करण्यात आली। सत्ता राबविताना इतका खुला हात देऊनही शिवसेना फुटीनंतरच्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची दमछाक झाली आहे। राज्यात उद्धव ठाकरे यांच्याबाबत सार्वत्रिक सहानुभूती असून त्या तुलनेत मुख्यमंत्री शिंदे आपला प्रभाव पाडू शकले नाहीत। पैसे खर्च करून देखील निवडणूक लढवता येते पण निवडणूक जिंकता येत नाही। त्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीची हवा बघता शिंदे गट 15 पैकी निम्म्या तरी जागा जिंकतील की नाही अशी शंका भाजपच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे। तर 2019 मध्ये शिवसेनेचे 18 खासदार जिंकले होते, त्यातील 15 जागा शिंदे गटाने लढवल्या आहेत। 15 पैकी 13 जागांवर शिंदे यांची लढाई थेट ठाकरे गटाविरुद्ध झालेली आहे। पण यात शिंदे सरस ठरले तर त्यांचे मुख्यमंत्री पद शाबूत राहील, अन्यथा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 5 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक भाजपने लढवू नये असा सूर भाजपमध्ये आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्त्व कमी करण्यासाठी शिंदे यांना मोठं केलं, सोबत राज ठाकरे यांची मनसेही घेतली आहे। तरीही उद्धव ठाकरे यांना शह देता आलं नाही तर शिंदे यांच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा धोक्याची घंटा असेल। तसेच मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन मुख्यमंत्री शिंदे यांना नीट हाताळता आलं नाही अशी उघड चर्चा भाजपमध्ये आहे। जरांगे यांना मोठे करण्यास शिंदे यांच्यामुळेच हातभार लागला। जरांगे यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाज आपल्या पाठीशी येईल अशी शिंदे यांची खेळी होती। प्रत्यक्षात जरांगे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलं। या मागचा बोलविता धनी कोण होता याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये मोठा संशय आहे। जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठवाडा आणि लगतच्या भागामधील लोकसभा मतदारसंघात मराठा समाज ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या बाजूने झुकलाय। त्याचा फटका भाजप आणि शिंदे गटाला बसला असल्याचं लोकसभेच्या निकालातून दिसून येईल अशी ही चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे। तर जूनमध्ये शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे ही याचिका शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाची आहे। त्यामुळे एका बाजूने लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील ही याचिकेवरील सुनावणी, यात शिंदे यांचं भवितव्य निश्चित होणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।